फार बरं वाटलं. आपली संस्कृती वाचवायला पाहिजे, आपलं जंगलं वाचवायला पाहिजे, तरच हे सगळं जग सुखी राहणार आहे. फार भरून आलं मला. आणि खरं माझ्या जे मनात आहे ना ते मी खरंच तुम्हाला बोलतो. मी कोकणातला आहे, त्यामुळे मला ना जास्त त्याची ओळख आहे. आणि त्यांनी जे दशावतारीने जोडले ना अप्रतिम आहे. ते खानविलकर डायरेक्टर आहेत, ते फार प्रतिम आहेत. आणि गुरु ठाकूरांची गीतं पण फार छान आहेत. आणि दिलीप पवारांचं काय बोलणार. दुष्ट दुरित वाढती सज्जना सुनाडती, उगाच निर्बलासही झळी स्थळी व्रताडती. तत्क्षणी दिशातून युगे युगे तमातून अवतरेल करेल दूर अंधकार. पासून ते पुणे मुंबई इथे हाऊसफुल चाललेलं आहे, किंवा ऑलमोस्ट फुल चाललंय. म्हणजे सगळंच हाऊसफुल असं म्हणायला नको, जे खरं आहे ते सांगूया. सध्या इथे महाराजा एकदम जुनी आठवण आली आमची गावची. लाईक ओल्ड वाईन इन न्यू बॉटल. खूपच छान होता. तारीफ करण्यासारखं आहे. दिलीप पराभवकरचं जे आत्ताच्या ह्या एज मध्ये काम हे खूप छान. ते पुरातन सगळं जपण्यासाठी म्हणून त्या हिशोबाने ते केलेलं आहे. गावामध्ये असंच पाहिजे, कारण का सगळं आता ते कमी कमी होत चाललंय ना. अत्याचार जे होतात ना गावात आणि राखणदारे आहेतच. आई वडिलांना किती महत्व द्यायचं. वडिलांना खरं तर आईला तर देतातच, पण वडिलांना किती महत्व द्यायचं हो ते मला खूप आवडलं. अभिनेत्यांनी आउटस्टँडिंग परफॉर्म केलेलं आहे. खूप छान स्टोरी टेलिंग आहे, खूप छान कथा खेळवून ठेवते, इमोशनल करते. खूप छान झालंय. इट वॉज रिअली नाईस. फादर अँड सनचं जो सॉन्ग आहे तो खूप असं मेमोरेबल असेल तो मला. मूवी वॉज जबरदस्त. असंही नाही कुठे वाटलं की बोर होत आहे त्या काही आहे तसं काही नाही. प्रॅक्टिकली एकदम चांगला बेस्ट मूवी केलेला. मूवी तर बोलायला नको, अब्सोल्युटली खूप मस्त होता. आपली संस्कृती पुढे नेण्यासाठी हा खूप म्हणजे मूवी असा खूप इम्पॉर्टंट आहे. सगळ्यात आधी तर दिलीप प्रभावळकर, त्यांच्यासाठी प्लीज प्लीज थिएटरला या. काही सांगू शकत नाही असं, म्हणजे शब्दच नाही या पिक्चरला. हा मराठी चित्रपट आताच्या काळाला नवीन कलाटणी देणार आहे. असले पिक्चर बघायला सर्व मराठी प्रेक्षकांनी यायला हवं आवर्जून. पिक्चर आहे, खूप आवडला आम्हाला. खूप सगळ्यांनी. प्रभाकर साहेबांना तर एकदम सलाम. खरंच खूप चांगला होता. कोकणी माणसांनी तर स्पेशली बघावं. लास्टचा जो काही सिक्वेन्स केलाय त्यांनी तो खूप छान केलाय. लवली मूवी, व्हेरी गुड मूवी. देखिए अभी गूजबम्प आ रहा है मेरे को. लक्षात राहण्यासारखं खूप आहे. आता माझे डोळे पण पालवले. दिलीप प्रभावकरांचं जे काम त्यांनी केलंय ना, छान मूवी. पण एक्सलेंट. म्युझिक तर अफलातून आहे. खूप चांगला चित्रपट आहे. दिलीप प्रभावळकर यांनी अतिशय चांगलं काम केलं आहे. आणि असे पिक्चर मराठीमध्ये येत राहावे कायम. आजपर्यंत कुठच्याच मूवीमध्ये जंगल आणि त्याचं संरक्षण हे कव्हर नव्हतं झालं. सो दिस वॉज अ राईट मेसेज अँड ॲट द राईट टाइम. माझ्या अनुभवाचा म्हणजे माका भरपूर आवडला. त्यामुळे आमका म्हणजे परत परत यावा आणि बघीन सारं वाटत. आणि सगळ्यांनी यावा. या पिक्चरला प्रसिद्धी मिळणार हे 100%. कोकणात जाण्यासारखं वाटला. कोकणी माणसं प्रॉपर रिलेट करते. बरा वाटला. मस्त होतो पिक्चर. भक्षक होऊ नकोस. कोणी मानवणी असल्यामुळे मला आवडला पुस्तक. मस्ट वॉच एव्हरीवन. रिअली ग्रेट मूवी. आय थिंक एव्हरीवन शुड कम अँड वॉच दिस वन. सुंदर. मराठीत पहिल्यांदा एवढा चांगला. कोकणात जाण्यासारखं वाटला. कोकणात घेऊन फिरवून आल्यासारखं वाटला. बरा वाटला. मस्त होतो पिक्चर. ऍक्टिंग जबरदस्त दिलीप प्रभावळकरांची. चांगला होता. दिलीप प्रभावकर उत्तम भूमिका. कोकणी माणसं प्रॉपर रिलेट करते. नक्की बघा.